न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शाळेच्या पहिल्याच दिवशी आमदारांची शाळेत हजेरी। शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या नव्या स्वप्नांचा पहिला टप्पा आणि याच उत्साहाला प्रेरणेची जोड देण्यासाठी लोकप्रतिनिधींची विशेष उपस्थिती असे उत्साहवर्धक चित्र पाहायला मिळाले विटा शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक 2 मध्ये। उन्हाळी सुट्टीनंतर शाळा पुन्हा गजबजून गेल्या असताना खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला। शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाचे औचित्य साधत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी शाळेच्या वतीने ग्रंथदिंडी, शाळा प्रवेश उत्सव, आकर्षक सेल्फी पॉइंट, नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण व स्वागत, पाऊलखुणांच्या माध्यमातून शाळेत प्रवेश आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमांमुळे शाळेचा परिसर आनंद, उत्साह आणि नव्या उमेदीने भारावून गेला होता। कार्यक्रमाला नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धन, वाचन संस्कृती आणि सामाजिक जाणीव रुजविण्याचा संदेश या उपक्रमांतून देण्यात आला। यावेळी आमदार सुहास बाबर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाच्या माध्यमातून यशाची शिखरे गाठण्याचा मंत्र दिला। दरम्यान विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना आमदार सुहास बाबर यांनी नेमके काय सांगितले, पाहूया हा खास रिपोर्ट। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। कलर बघितला ह्या निगेटिव्ह एनर्जी असते, असं बघितलं मग असं वाटतं की नको हे सगळं झालं पाहिजे ते तुम्हाला नाही असू दे ना। मी काय त्याच्यात हे होतच असतं, म्हणजे काय त्याच्याबद्दल काय तक्रार नाही माझी। नाही माझं उलट मत आहे, ते झालं पाहिजे, आम्ही केलं पाहिजे। ती जबाबदारी तुमची नाहीये, ती जबाबदारी आमची आहे, काउन्सिलची जबाबदारी आहे। हे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला देणं ते आता वेळेत देण्यासंदर्भामध्ये आता काय थोड्या पुढे मागे झालं असेल, पण ह्या 1 वर्षामध्ये सगळ्या मुख्याध्यापकांना, सगळ्या शिक्षकांना मी आश्वस्त करतो, तुम्हाला अपेक्षित असलेलं सगळं काम तुम्ही जर आम्हाला तुमच्या प्रत्येक शाळेची रिक्वायरमेंट जर मला दिली तर आम्ही ते एकत्रित बसून त्याला लागणारे फंड्स अवेलेबल करून, आता आम्ही सगळ्या शाळेमध्ये बेंचेस घेतलेत। आचारसंहिता असल्यामुळे फक्त आपण आणू शकतो नाही, 22 तारखेनंतर एकही मुलगा आपला खाली बसणार नाही। हा तुम्हाला आमचा शब्द, सगळ्या बेंचेस येतील, डिजिटल क्लासरूम करण्यासंदर्भामध्ये तुम्हाला सगळं सामान दिलं जाईल। फक्त तुम्हाला विनंती एवढीच आहे की तुमचा मुलगा, तुमच्या मुलाला जे शिकवाल ना ते आमच्या ह्या मुलांना शिकवलं पाहिजे तुम्ही, एवढीच माझी अपेक्षा आहे। तुम्हाला सुद्धा काय ॲडव्हान्स कोर्सेस करायचे असले काय तर सुद्धा आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू। पण आता पाठीमागचं सुहास बाबर तुम्हाला कधीही राजकीय काम सांगणार नाही, कधीही तुम्हाला प्रचार करा म्हणून कोणाच मी सांगणार नाही, काय कधीच नाही। मी माझ्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या एकाही माणसाला कधी स्टेटस म्हणून सांगितलेलं नव्हतं, त्यामुळे माझा तुम्हाला कधी त्रास नाही। तुमचा चहा सुद्धा पाहिजे माझी अपेक्षा नाही, पण जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत ह्या शाळांचा दर्जा ह्या खाजगी शाळांपेक्षा चांगला झाला पाहिजे आणि माझ्या गोरगरीब लोकांची जी लेकरं इथं शिकतात त्या मुलांना त्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे। ही जबाबदारी मात्र तुमची राहील, ती जबाबदारी तुम्ही पार पाडावी। तुम्हाला लागेल ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर द्यायची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे, आम्ही त्यात तुम्हाला कुठे कमी पडणार नाही। सगळ्या मुलांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, पालकांना आश्वस्त करतो, निश्चिंत राहा, जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला ह्या मुलांच्या भवितव्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कदाचित पटणार नाही। आता तुम्ही काही शिक्षकांचं कौतुक केलं की ते मुलं आणण्यापर्यंत सोडण्यापर्यंत, एक मॅडम ते मुलांना आवरण्यापर्यंत सगळं करतात। आता मी थोडा प्रॅक्टिकल पण आहे, आता त्यामध्ये जसं आपल्याला आनंद आहे की ती मुलं आली पाहिजे शाळेमध्ये, तर दुसरी अडचण अशी आहे की पट कमी झाला की त्यांची पण अडचण आहे। तर माझी विनंती काय की पट टिकवा म्हणून तुम्ही जसा प्रयत्न करताय ना तसा दर्जा एवढा चांगला करू आपण की परत मुलाने आपल्याला लाईन लागली पाहिजे की तुम्ही आम्हाला इथे ॲडमिशन द्या, आम्हाला इथे ॲडमिशन। कारण मला तुम्हाला मुद्दा इतकं सेंट्रल प्लेसला जागा आहे, 2 नंबर शाळा तर म्हणजे ह्याच्यासारखी जागा जगात कुठं नाही। आणि एवढ्या चांगल्या ठिकाणी असलेली शाळा जर म्हणजे किती मुलं आली पाहिजे असं मला वाटतं। तुम्ही सगळं तयारी करा, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर देण्यात येईल, चांगलं शिक्षण देण्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी ठेवा। तुम्हाला आम्ही मदत करायची जबाबदारी आमची राहील। आणि थोडंसं कसं होतं, बदल होत गेलाय। आम्ही ज्यावेळेला मॉडेल स्कूलची कन्सेप्ट केली होती त्यावेळेला मला आनंद असा आहे की आपल्याकडे सोने चांदीवाली खूप आहेत आणि इतकी प्रचंड मदत त्या शाळांना करतात। ते आज सुद्धा मी
लेंगऱ्यामध्ये उद्घाटनाला गेल्यानंतर विनायक देशमुख नावाचे आमचे दुकानदार आहेत, त्यांनी 8 लाख रुपये शाळेला दिलेत.